पपईच्या झाडाला काडी खोचली पाहिजे का नाही? आपण आलोय फुपनगरी तालुका जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी मनोहर आबा. आबांनी तैवान 786 पपईची लागवड केली. आबा, तारीख कधी? 20 एप्रिलची लागवड आहे आणि रोप कुठून घेतलंय? राम बायोटेकची तैवान 786 पपईची लागवड केली आहे आणि आबांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात पपईला काडी टोचणीचा अनुभव घेतलाय. तर आबांच्या तोंडूनच ऐकू कशा प्रकारे काडी खोचायची आहे, केव्हा खोचायची आहे. तर आबा थोडं सांगणार का? हो. नमस्कार. पिकाची अवस्था पाहून काडी टोचावी लागते. साधारणतः जमिनीपासून 4 ते 6 इंचापर्यंत पिकाचा स्टंप ज्यावेळेला नरम असतो त्यावेळेला ती काडी टोचावी लागते. ती जर टोचली त्याच्यातला जो पंच लीक होतो त्याच्यामुळे पिकाची वाढ थांबते, पीक आडव्या पद्धतीने चालतं आणि फलधारणेला सेटिंग माल लवकर धरतो, उंच हाईट मध्ये जात नाही. म्हणजे आबांनी सांगितल्याप्रमाणे पपईच्या झाडाची अवस्था बघून आपण पपईच्या झाडाला काडी खोचायची. आणि काडी कुठली खोचायची आबा? दातकोरणीची लाकडी काडी जी हॉटेलमध्ये येते ना, ती काडी खोचायची आपल्याला. जमिनीपासून 4 ते 6 इंच खोड बघून, खोड परिपक्व झालं असेल, खोड कडक असेल, ती अवस्था बघून आपल्याला काडी खोचायची. कारण कसं आहे, आपण निसर्गाच्या विरुद्ध जातोय. जर काडी खोचताना खोडाची अवस्था व्यवस्थित नसेल तर झाडाला अपाय होऊ शकतो, जखमा होऊ शकतो, तिथे विल्टिंग, कॉलर रॉटची समस्या येऊ शकते. आबा, किती दिवसांनी काडी खोचली होती तुम्ही? साधारणतः पिकाची वेळ असते 35 ते 40 दिवस, 40 ते 45 दिवस. अच्छा. साधारणतः पिकाची वेळ असते 35 ते 40 दिवस. जर त्याच्या वेळ जास्त लागला तर 45 दिवसापर्यंत. पण पीक सांगता आपल्याला की काडीची व्यवस्था आलेली, वेळ आलेली आहे की नाही, त्यावेळेला आपल्याला काम करता येतं. पिकांची अवस्था बघून 40 ते 45 दिवसाच्या आत झाडाची अवस्था बघून, झाडाचा टणकपणा बघून आपल्याला आपल्या शेतात आपण पपईच्या खोडाला काडी खोचू शकतात. आबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळे आपल्या झाडाची वाढ खुंटणार आहे आणि वाढ खुंटल्यामुळे आपण बघू शकतात की जमिनीपासून माल लागलेला आहे. खोडाची स्टंपची साईज पण बघू शकता आपण. स्टंप पण चांगला डेव्हलप होतो, जेणेकरून वरती जाणारी खताची मात्रा खाली बुंद्यामध्ये साठली जाते. खोडाची डेव्हलपमेंट चांगली होते, माल खालून लागतो, फलधारण चांगली होती. तरी आपल्याला आपल्या भविष्यात आपल्या पपईची वाढ थांबवायची असेल, फलधारणा वाढवायची असेल, तर आपण अशा प्रकारे जसं आबांनी प्रयोग केलाय त्यांच्या शेतामध्ये तसा आपण प्रयोग करू शकता. ओके, धन्यवाद.